मुंबई पोलीस भरती डॉक्युमेंट चेकिंग कधी होणार आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहे आणि कोणते कागदपत्र नसले तर तुम्ही अपात्र ठरू शकता. सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार मित्रांनो. चला आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तुम्ही पोलीस भरतीसाठी जे डॉक्युमेंट भरलेले होते मित्रांनो ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथे पाहिजे. 10वीचे दोन्ही मार्कशीट, 12वीचे दोन्ही मार्कशीट, ज्यांनी कास्टमध्ये फॉर्म भरले असेल त्यांना कास्ट लागेल, नॉन लागेल, डोमिसाईल लागेल, ज्यांच्याकडे MSCIT असेल त्यांनी MSCIT वगैरे सगळे, आणि तुमची डॉक्युमेंट चेकिंग कधी होणार त्याविषयी पण आपण सविस्तर माहिती आता पुढे बघूया. तुम्ही पोलीस भरतीला जे जे डॉक्युमेंट जोडलेले ते सगळे कागदपत्र तुम्हाला व्यवस्थित ठेवायचे मित्रांनो. त्यामध्ये तुमचे मैदानी चाचणीचं हॉल तिकीट तुम्हाला लागेल, लेखीचं लागेल आणि तुमचे आवेदन अर्ज वगैरे ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, आणि मुंबई पोलीस मेडिकल कसं होतं त्याविषयी पण सविस्तर माहिती तुम्हाला मी पुढे सांगतो. पोलीसची 27/5/2026 रोजी निवड यादी लागलेली मित्रांनो. त्यानुसार तुमचं आता मेडिकल कसं होतं सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे, आणि मेडिकल कधीपर्यंत होईल ते पण सविस्तर माहिती आता आपण बघूया. तर या निवड यादी लागल्यानंतर मित्रांनो आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी तुम्ही अंतिम निवड यादीचे बरेच दिवस तुम्ही वेट केलेला आहे आणि अंतिम निवड यादी लागलेली आहे. आता राहिला विषय मित्रांनो तुमचं मेडिकल कधी होईल, कागदपत्र वगैरे पडताळणी कधी होईल त्याविषयी सविस्तर मी तुम्हाला अजून सांगत आहे. तर यामध्ये बघू शकता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो. आता ही ज्याप्रमाणे लिस्ट लागलेली मित्रांनो, आता ओपनचे वगैरे विद्यार्थी, जनरलचे वगैरे, या टप्प्याटप्प्याने तुम्हाला येथे कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येईल. आता तुम्ही ज्याप्रमाणे ही लिस्ट लागली मित्रांनो त्याप्रमाणेच तुम्हाला आता डॉक्युमेंट्ससाठी विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने तुम्हाला सगळ्यांना बोलवण्यात येणार आहे. आणि मुंबई पोलीसचं तुमचं मेडिकल कसं होतं त्याविषयी मी सविस्तर व्हिडिओ टाकलेले मित्रांनो. व्हिडिओच्या शेवटीमध्ये तुम्हाला एंड स्क्रीनमध्ये मी मुंबई पोलीसचं मेडिकल कसे होतं त्याविषयी सविस्तर व्हिडिओचे लिंक देऊन टाकेन. नक्कीच तो व्हिडिओ बघा मित्रांनो. मुंबई पोलीस मेडिकलसाठी नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि या लिस्ट वाईज तुमच्या टप्प्याटप्प्याने आता 800, 900, 1000 अशा टप्प्याटप्प्याने तुमचे डॉक्युमेंट चेकिंग होतील मित्रांनो. सगळ्यांचे डॉक्युमेंट चेकिंग वगैरे झाले का त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट चेकिंग वगैरे झाले, साक्षांकन फॉर्म वगैरे तुमच्याकडून भरून घेण्यात येतो मित्रांनो. साक्षांकन फॉर्म हा असा असतो मित्रांनो, तो भरल्यानंतर तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशन यादीमधून तुमचं कॅरेक्टर प्रमाणपत्र दिलं जातं. साक्षांकन फॉर्म कसं भरायचं त्याविषयी पण सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेले मित्रांनो. व्हिडिओच्या शेवटीमध्ये तुम्हाला मेडिकल कसं होतं आणि साक्षांकन फॉर्म कसा भरायचा त्याविषयी सविस्तर माहिती मी टाकून देईल मित्रांनो. आणि साक्षांकन फॉर्मची तुम्हाला कोरी PDF कशी आणि साक्षांकन फॉर्म कसा भरायचा आहे ती PDF पण मी तुम्हाला पाठवून देईल मित्रांनो. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे, पोलीस भरती पॉईंट. त्या ठिकाणी तुम्हाला दोन्ही मी साक्षांकन फॉर्मचं कसं भरायचं आणि ब्लँक दोन्ही उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर बघूया मित्रांनो, ज्यानुसार तुमचं आता ही लिस्ट लागलेली त्यानुसार तुम्हाला टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना मेडिकलसाठी बोलवण्यात येईल, डॉक्युमेंट चेकिंगसाठी बोलवण्यात येईल आधी, त्याच्यानंतर मेडिकलसाठी बोलवण्यात येईल. तर यानुसार आणि जे समांतर आरक्षणवाले विद्यार्थी असतात, प्रकल्पग्रस्त, स्पोर्टवाले, या विद्यार्थ्यांचं जे प्रमाणपत्र असतं त्याचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना नंतर जॉईन केलं जातं, सगळ्यात आधी ओपनचे वगैरे विद्यार्थी जॉईन होतात मित्रांनो. त्यांचे डॉक्युमेंट चेकिंग आधी होतात आणि त्याच्यानंतर मेडिकल पण त्यांचं लवकर होतं. आणि यानुसार तुमची अशा प्रकारे डॉक्युमेंट चेकिंग आता लवकरच येणार मित्रांनो. त्यामुळे तुम्ही आपले मूळ कागदपत्र जे पण असतील सगळे व्यवस्थित ठेवायचे मित्रांनो सगळे. आणि तुम्हाला पोलीस भरतीसाठी लेखी तुमचा चेस नंबर वगैरे दिलेला असेल, मैदानी चाचणीसाठी तो हॉल तिकीट पण व्यवस्थित ठेवायचा आहे. लेखी, मैदानी आणि आवेदन अर्ज आणि जे तुम्ही पोलीस भरतीसाठी डॉक्युमेंट दिले होते, ज्यानुसार तुम्ही फॉर्म भरले असेल कॅटेगरी ओपनला, ते सर्व कागदपत्र तुम्हाला इथे लागणार मित्रांनो. आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे तुम्ही सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवायचे मित्रांनो. आता तुमची निवड झाली मित्रांनो, म्हणजे तुम्ही पोलीस झालाच समजा मित्रांनो. फक्त राहिला काय विषय, तुमचे डॉक्युमेंट चेकिंग आणि मेडिकल काही दिवसात हे पण कंप्लीट होऊन जाईल मित्रांनो. आता टप्प्याटप्प्याने तुम्हाला बोलवण्यात येईल. त्यानंतर तुमचं लगेच मेडिकल होईल मित्रांनो आणि तुम्हाला हळूहळू सगळ्या मुंबई पोलीससाठी सगळ्या विद्यार्थ्यांना जॉईन करून घेण्यात येईल मित्रांनो. अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि नक्की 2 व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो आपले शेवटचे. मुंबई पोलीसचं मेडिकल कसं होतं आणि तुम्हाला साक्षांकन फॉर्म कसा भरायचा आहे सविस्तर माहिती 2 व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे.